नमस्कार, मी सानिका. रत्न मराठी मीडियामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेच जण ज्या आपल्या लाडक्या शोची अगदी आतुरतेने वाट बघत होतो, तो आपल्या सगळ्यांचा आवडता शो म्हणजेच हास्य जत्रा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने आपल्यासोबत आजच्या मुलाखतीमध्ये सोबत आहेत श्याम राजपूत आणि दत्तू मोरे. दत्तू मोरे यांचा आज वाढदिवस आहे. सगळ्यात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कॉमेडीचा नवा सीझन सुरू झालाय, कॉमेडीची हॅट्रिक. तर तयारी कशी सुरू आहे श्यामदादा, तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. खूप जोरात तयारी सुरू आहे आणि या सीझन मध्ये आता जसं मोठे सरांनी सांगितलं की नवीन सिरीज काही बघायला मिळतील, ज्या जुन्या सिरीज आहेत त्यात काही नवीन कॅरेक्टर बघायला मिळतील. लेखकांची ही खूप मेहनत आहे, आमची खूप मेहनत आहे. मध्ये मी आणि दत्तू आम्ही दोघं एका स्किट मध्ये होतो समीरदा सोबतच्या. तर त्या स्किट मध्ये मी हरियाणवी बोलत होतो आणि दत्तू सुद्धा हरियाणवी बोललेला आहे. एक वेगळा प्रयोग तो आम्ही केलेला आहे आणि तो दत्तूमुळे खूप हिट झालेला आहे. हा, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा वेगवेगळ्या नवीन क्रिएटिव्ह काही गोष्टी बघायला मिळतील. आम्ही प्रयत्न करतोय. कधी कधी ते प्रयत्न फसतात, कधी कधी खूप अप्रिशिएट केले जातात, पण प्रयत्न करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि गोस्वामी सर, मोठे सर जे सांगतात, आमचे जे लेखक लिहून देतात, सिनियर जी मंडळी आहेत ते जे सपोर्ट करतात, त्याच्यामुळे या सीझनला आम्ही एक टीम वर्क म्हणून खूप चांगल्या पद्धतीने स्किट करण्याचा प्रयत्न करू आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडतील. हो, तयारी म्हणजे आता दरवर्षीप्रमाणे एक सुरुवातीला एक टेन्शन असतंच की कसं होईल, काय होईल, आणि ह्याच तयारीत आता सगळे लागलेले आहेत आणि सगळ्यांचे प्रयत्न ते 100% आहेत. आम्ही आता गेल्या वर्षी पाहिलं त्याच्यापेक्षा जास्त आता यावर्षी कसं करता येईल त्याच्यावरती विचार करतोय आणि सर आहेतच आम्हाला मदतीला. सर ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आम्ही जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आम्हीच एक्सायटेड आहोत की पहिला एपिसोड कसा असेल, कसा वाटेल आणि पुन्हा त्याच जोमाने त्याच एनर्जीने पुन्हा ते कंटिन्यू कसं होईल. या सगळ्याच गडबडीत हे सगळीच घालमेल चालू आहे सध्या. आणि म्हणजे काय ना, आता मोठे सरांनी आम्हाला मध्ये सांगितलं होतं की अभिनय करताना बऱ्याचदा म्हणाले होते की श्याम, तू 2+2 4 असा अभिनय करतो. तर 2+2 5 झाला पाहिजे, 2+2 कधी 6 झाला पाहिजे, कधी 20 झाला पाहिजे. म्हणजे अनएक्सपेक्टेड रिॲक्शन्स आल्या पाहिजे. जे आपण ठरवलेलंच करतोय त्याला छेद देऊन काही वेगळ्या रिॲक्शन, काही वेगळी वाक्य, काही वेगळे शब्द टाकता येईल का? तर जसं समीरदा बऱ्याचदा करतो, अरुणदा बऱ्याचदा करतात की त्यांच्या रिॲक्शनच अशा असतात. नम्रता बऱ्याचदा तसं करते की तिच्या रिॲक्शन्स ज्या असतात त्या इतके वेगळे असतात की ते आपण एक्सपेक्ट करत नाही आणि त्यामुळे लाफ्टर्स येतात. तर अशा काही वेगळ्या गोष्टी हे दोघं आम्हाला सांगतात, ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आता जसं म्हणाला, त्याला घेऊनच एक प्रश्न दोघांनी उत्तर द्या त्याचं, की हास्यजत्रेच्या सेटवरती सगळ्या कलाकारांमध्ये कुठल्या कलाकाराची एखादी गोष्ट घ्यायला किंवा सवय आपल्याला लावून घ्यायला तुम्हाला आवडेल? मला अरुण कदम यांचा बिनधास्तपणा घ्यायला आवडेल. ते ज्या पद्धतीने ते 3 स्किट मध्ये काम करतात, पण ते बिनधास्त असतात, त्यांना टेन्शन नसतं आणि इथे स्टेजवर ते अभिनय प्रचंड एन्जॉय करत असतात. तर अभिनयात जी खरी एन्जॉयमेंट आहे ना, तर ती त्यांच्याकडून घ्यावी वाटते की या माणसाला टेन्शन काय येत नाही, हा एवढा बिनधास्त कसा, हे कधीतरी आपल्याला मिळावं. मी ऍक्च्युली एकच व्यक्ती नाही सांगणार, कारण की सगळे खूप वेगळे आहेत, प्रत्येकाचं वेगळं पण आहे. त्यामुळे मला प्रत्येकाकडून काय ना घ्यावं. म्हणजे श्याम दादाकडून पण तो ज्या प्रामाणिकपणे त्याची प्रॅक्टिस करत असतो ना आमच्या सेटवरती, तो आणि समीर दादा त्याच्या कामात फार जेन्युइन आहे. हे सगळेच आहेत, पण हे खूप म्हणजे हे दिवसभर खूप फोकस असतात कामात, खूप लक्ष देऊन करतात. दादाकडून म्हणा किंवा सगळ्यांकडून प्रत्येक त्यांची एक गोष्ट आहे ना ती घ्यावीशी वाटेल. थँक्यू. आणि आता 3ऱ्या सीझन मध्ये अनेक लोक नाहीयेत दुसऱ्या सीझन मधल्या, जसं की गौरव मोरे असतील किंवा ओंकार भोजने. तर यापैकी कोणाला जास्त मिस करताय, कोणाची जास्त आठवण येते? ऍक्च्युली दोघांनाही मिस करतो. कारण काय, असं हे नाही करू शकत की गौरवला मिस करतो किंवा ओंकारला मिस करतो. दोघांनाही मिस करतो. काय, दोघंही त्यांचे फोनही येत राहतात, सरांनाही फोन येतात बऱ्याचदा. कधी कधी ते सेटवर भेटायला येतात, कधी बाहेरही त्यांची भेट होतो. मिस तर करतो आम्ही त्यांना. टीमचा पार्टच होता, त्यामुळे मैत्री तेवढीच आमची घट्ट आहे. म्हणजे आज ते इथे नाहीयेत तरी सुद्धा त्यांच्यासोबत तेवढंच चांगलं बॉन्ड आहे आणि
तेच दादा म्हणाले की आम्ही मिस करतो, भेटतो, फोन नसतात, हे असतंच. पण ते ज्या पद्धतीने दोघे काम करत होते तिथे फार म्हणजे आमच्यातलाच एक भाग आहे तो थोडासा कमी झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण की ते तेवढेच अतिशय कलाकार आहेत आणि त्या कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा त्यांची एक दोघांची शैली आहे कामाची, तर त्या शैलीचं त्या पद्धतीची एक आठवण येते. कधी काम करत असताना इथे जर गौऱ्या असतात तर त्यांनी असं पण घेतलं असतात, तिथे ओंकार असतात तर असं झालं असतं. हे मिस करायला होतं कारण की एवढी वर्ष आम्ही एकत्र काम केले, मग ते बॉन्ड तयार झालाय, त्यामुळे तेवढे मिस करतो आम्ही दोघांनी. श्यामदादा, तुमच्या भाषेचा एक वेगळा लहेजा आहे, एक वेगळी पद्धत आहे, तर त्या भाषेत इथून ती भाषा अख्ख्या महाराष्ट्रावर पोहोचतीये किंवा कोकणातही ती भाषा अगदी आपुलकीने स्वीकारली जाते कोकणी भाषेबरोबरच, तर तुम्हाला मिळणाऱ्या अशा काही बाहेरच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसादाबद्दल काही सांगाल? मला तर म्हणजे आता ऑस्ट्रेलियात मेलबर्न मध्ये काही खानदेशी लोक राहतात, तर ते तिथून त्यांनी आम्हाला गिफ्ट वगैरे पाठवले, मला एक त्यांनी स्वेटर वगैरे पाठवले. कारण ही आमची जी भाषा आहे, खानदेशी भाषा, ऐराणी भाषा, ती त्यांना तिथे ऐकायला मिळाली हास्य जत्रेच्या माध्यमातून. आपापसात आता बोलणंही ऐराणी कमी झालंय, की मागची जी पिढी होती ती ऐराणी बोलायची, त्याच्यानंतर पुढच्या पिढीपर्यंत अजून कमी बोलली गेली, अजून कमी बोलली गेली. तर ती भाषा नष्ट होऊ द्यायची नाही किंवा तिला पुनरुज्जीवित केलं पाहिजे. तर बरेच जे कलाकार आहेत ती ऐराणी भाषेचा वापर करतात आणि गोस्वामी सरांची ही आयडिया होती की ऐराणीचा वापर करावा, तर त्यामुळे ती खूप अप्रिशिएट केली जाते. म्हणजे गुडगावला आम्ही केला होता शो MHJ लाईव्ह, तिथे पण काही खानदेशी होते, त्यांनी ते खूप अप्रिशिएट केलं. म्हणजे त्याच्यात फायदा हा होतो की मी नुसतं ऐराणी जरी बोललो किंवा खानदेशी टोन मध्ये जरी बोललो तर त्या भाषेचाच गोडवा एवढा आहे की त्यांना ते आवडायला लागतं आणि मग ते खूप अप्रिशिएट करतात. तर त्या खूप मनाला असं खूप बरं वाटणाऱ्या प्रतिक्रिया असतात. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की हास्य जत्रा फक्त मनोरंजन नाही करत, तर महाराष्ट्राची संस्कृती टिकवते आणि जगाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्या संस्कृतीचं दर्शन तुम्ही सगळ्यांना घडवतात. तर आता शेवटचे 2 प्रश्न, एक छोटासा रॅपिड फायर आहे, दोघांनाही सेम प्रश्न असतील. श्याम दादा, दोघांनाही सेम प्रश्न, दोघांनी ऑप्शन चूज करा. श्याम दादा, सई की प्रसाद? ऍक्च्युली तू काय चूज करशील? ऍक्च्युली हा फारच तरी म्हणजे जर काउंटर करायचं झालंच तर मग तुम्ही चांगले चांगले मुद्दे सांगून किंवा तुम्हाला आवडणारे हे सांगून. छोटी गोष्ट सांगतो, तुम्ही म्हणालात काउंटर म्हणून, दोघांची कमेंट करण्याच्या पद्धती फार छान आहेत. दोघांमध्येही म्हणजे कंपॅरिझनच होत नाही, होऊ शकत नाही, म्हणजे पद्धती वेगळ्या आहेत. म्हणजे प्रसाद सरांची कमेंट असते ती ऐकायला कान वाचवलेले असतातच. मी एक सांगेन की सई मॅडमचे जे हसणं आहे ते आणि प्रसाद दादाच्या कमेंट्स असे. अरे हे दोघे आमच्या स्किट साठी फार गरजेचे आहे. कारण की ज्या पद्धतीने आम्ही स्किट करतो त्या एनर्जीला आमच्या बूस्ट करायला ते दोघे जण असतात आणि ते तेवढंच एनर्जीने, म्हणजे ते फक्त बसून असतात ते, पण त्यांची एनर्जी आम्हाला खूप पास ऑन होत असते आणि आम्हाला एनर्जी येत असते. म्हणजे आणि बऱ्याचदा ना त्यांच्या कमेंट्स ज्या आहेत ना त्या लक्षात राहतात. कधी कधी तर मला असं वाटतं हे लिहून घ्यावं. म्हणजे सई मॅडम एकदा बोलले होते की अरुण सर, तुमचं जे कन्व्हिक्शन आहे ना ते संसर्गजन्य आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं. मला ही कमेंट एवढी आवडली ना. किंवा प्रसाद एकदा बोलला होता की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर करावी. अशा ज्या यांच्या कमेंट्स असतात ना त्या अक्षरशः आणि स्पॉन्टेनियसली त्यांना ते सुचत असतात आणि कमाल वाटते. म्हणजे इतकं कमाल कसं काय बोलू शकतात हे तेवढ्यातल्या तेवढ्यात. आम्ही तरी स्क्रिप्टचं बोलतो आणि खूप दत्तूने सांगितलं तसं की ते खूप गरजेचं आहे. कारण आमच्या पहिल्या पंचवर त्यांचे जे काही लाफ्टर होतात किंवा जे काही ते त्यांच्या रिॲक्शन्स असतात त्याच्याने ते स्किट इथे असेल ना ते इथे येऊन जातं. आता एक शेवटची तुमची प्रतिक्रिया की महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या कार्यक्रमातर्फे काय सांगू इच्छिता आणि तुमच्या शैलीमध्ये, म्हणजे श्यामदादा ऐराणी भाषेमध्ये आणि दत्तू तू तुझ्या छोट्या मुलाच्या भूमिकेमध्ये? मी तर असं सांगायचो की आमल्या ऐराणी आमनी ऐराणी बोलू द्या, आमनी ऐराणी लिखू द्या, ऐराणी भाषा मा साहित्य शे, तिनं दार ना आमले खोलू द्या. म्हणजे ऐराणी भाषेतून खूप साहित्य आहे, त्याचं दार महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या निमित्ताने
उघडलं गेलंय. नाना हिरे यांची ही कविता आहे, त्याच्या 4 ओळी सांगितल्या मी. तर त्या निमित्ताने जे आता बरेच काही भाषा आहेत, अमरावतीची भाषा किंवा विदर्भाची भाषा, आपला रोहित माने साताऱ्याची भाषा बोलतो, कोकणातले बरेच कलाकार आहेत, पुण्याची आपली प्रियदर्शिनी आहे. तर ह्या सगळ्या भाषांचा एक जो मिलाफ आहे तो महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये होतो आणि त्यामुळे एवढं सुंदर एक छान जग हास्य जत्रेच्या निमित्ताने जे अख्खा महाराष्ट्र एकत्र आल्यासारखं वाटतो. तो असंच आमची सगळी टीम जशी एकत्र आहे तसा अख्खा महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदावा अशी इच्छा आहे. खूप मोठी गोष्ट आहे दादानी तरी. मी तर एवढंच सांगेन की सगळ्यांनी आवर्जून म्हणजे हास्य जत्रा बघा रात्री 9 वाजता सोनी मराठीवरती आणि सगळ्यांनी एन्जॉय करा. नाहीतर मी असा पकडेन आणि गोल 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 फिरून गोल गोल फेकून देणार काही युनिवर्स मध्ये. माझ्या सुपर पॉवर आहे, सुपर पॉवर. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि रत्न मराठी मीडियाशी एवढा मनसोक्त मोकळा संवाद साधल्याबद्दल खूप खूप आभार. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.